This call is now being recorded. Hello, mark your present students. Samiksha and Manasvi, repeat again. हॅलो हां, समीक्षा प्रेझेंट लाव परत एकदा. नेहमी सगळ्यांनी नवीन स्टुडंट लक्षात ठेवा, रेकॉर्डिंग स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही हे तुमची प्रेझेंटी टाकायची आहे. झालं सगळ्यांचं? चला, एम आय ऑडिबल स्टुडंट्स? Voice is clear students? Yes, okay. चला, लेट स्टार्ट. तर आजचा आपला लेसन आहे सेकंड, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. आणि आजचं त्या लेसनचं आपलं रिव्हिजन होणार. नेहमीप्रमाणेच काय करते, एक थोडंसं रिव्हिजन वजा एव्हरी पॉईंट तुमचा सगळा तुम्हाला एक थोडासा एक शॉर्टकटमध्ये डिस्कस करते. आणि तुम्ही आता जेव्हा मी क्वेश्चन विचारेल तेव्हा आन्सर द्यायचे आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकजण तुम्ही प्रिपेअर्ड असणार आहात. ओके, ऑल ऑफ यू प्रिपेअर्ड, रेडी? सगळे तयारी करून आलात? येस ऑर नो? रिव्हिजन टेस्टला तयार होऊन आलात का? टाका येस ऑर नो. रिव्हिजन तुमच्यासाठी असतं. आणि आता रिव्हिजनच्या वेळेला आम्ही कमी बोलणार आणि तुम्ही जास्त करायचं आहे. ठीक आहे, चला. ओके, लेट स्टार्ट. सेकंड लेसन आपला लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. काय काय असणार आहे त्याच्यामध्ये? लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि लाईफ प्रोसेस. सेकंड काय असणार आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन आणि सम न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी इफिशियन्सी. आणि लास्ट आहे सेल डिव्हिजन. की अख्खा पूर्ण आपल्या लेसनमधला सेल डिव्हिजन हा एक इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. कळतं आहे? तर त्याच्यावर मोस्टली तुम्हाला जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आता जसं जसं तुम्हाला मी रिवाईज करत जाईन तसं जिथे जिथे क्रॉसमार्क दिलेले आहेत ते सगळे तुमचे काय असणार आहेत? रिड्यूस सिलेबसमध्ये येणार आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही हे सगळं वाचलं असेल, पण आता इथून पुढे मात्र त्याच्यावर जे काही ते क्वेश्चन असतात तुमचे ते तुम्हाला विचारले जाणार नाहीत. त्यामुळे आता त्याच्यावर फोकस करायचा नाही. पण मी शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं की ते तुमचं सिलेबसचा पार्ट आहे. लेसनचा जो मॅटर आहे तो त्याच्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे एरवी तुम्हाला रिव्हिजन करताना किंवा तुमचं प्रिपरेशन करताना तुम्हाला ते करणं गरजेचं होतं. पण आता त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे खास वेळ द्यावा लागणार नाही. कारण का? तर ते तुमच्या सिलेबसमधनं थोडंसं रिड्यूस केलेलं आहे. तर असे सगळे जे क्रॉसवाले आहेत ते सगळे तुम्ही करायचे आहेत. आता ह्याच्यावर फोकस कशावर करायचं हे एकदा तुम्हाला एक 10-15 मिनटात मी सगळं सांगते पुन्हा एकदा. म्हणजे जे नवीन आहेत स्टुडंट त्यांच्यासाठी पण होऊन जाईल आणि ज्यांनी प्रिपरेशन केलं आहे त्यांना पुन्हा एकदा रिवाईज होईल की आपल्याला काय करायचं आहे. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस हे तुमचं सगळं जे दिलेलं आहे कशावर असतं डिपेंड. तर काय सांगितलं आहे? वेरियस ऑर्गन सिस्टम आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इन ह्युमन बॉडी. मग आता ह्युमन बॉडीमध्ये जे काही त्यांचं फंक्शन चालतं तर त्यासाठी काहीतरी सिस्टीम्स असणार आहेत ना आपल्याकडे. मग कोणकोणत्या सिस्टीम आहेत त्या सगळ्या तुम्हाला दिलेल्या आहेत बघा. डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रिटरी, कंट्रोल सिस्टीम आणि दुसऱ्या बाकीच्या पण बऱ्याच आहेत. कळते? आता ह्या सगळ्या सिस्टीम्स आहेत या कशा म्हणजे त्यांचं आपापली ड्युटी कशा करतात, आपलं फंक्शन कसं करतात आणि सगळं एकमेकांवर डिपेंड आहे. ते कसं असतं ते सगळं तुम्हाला ह्या पॅरेग्राफमध्ये दिलं आहे. त्यामुळे ह्या पॅरेग्राफला तुम्ही चांगलं व्यवस्थित करायचंच आहे. आता त्याच्यानंतर आहे आपलं फूड, की तुम्हाला सेकंड पॅरेग्राफमध्ये सांगितलं बघा. ह्युमन अँड अदर ॲनिमल कन्झ्युम देअर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. प्लांट्स आर ट्रॉप्स अँड दे प्रिपेअर देअर ओन फूड.
आणि हे सगळं तुम्हाला रिलेटेड होतं की कशाचं, त्याला आपण प्रोड्युसर म्हणतो प्लॅन्ट्सला, म्हणजे ते ऑटोट्रॉपिक असतात. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, दे प्रोड्यूस देअर ओन फूड. पण आपण मात्र कंझ्युमर आहोत. का तर आपण व्हेज किंवा नॉनव्हेज घेतलं तरी आपण कोणावर डिपेंड आहोत, सगळं प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्सवर डिपेंड आहोत. त्यामुळे आपण आहोत कंझ्युमर. आता त्या कंझ्युमरमध्ये टाईप्स आहेत ते तुम्हाला माहिती आहेत की सेकंडरी, टर्शरी, एक्सेट्रा. आता ह्याच्यामध्ये आपण काय काय कंझ्युम करतो, तर फ्रूट्स, लीव्स, स्टेम, रूट्स, म्हणजे सगळं व्हेजिटेबल्स जे ॲज अ फूड म्हणून आपण कंझ्युम करतो. मग त्यातून आपल्याला काय मिळतं आहे ते तुम्हाला ह्या पॅराग्राफमध्ये सांगितलं की कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स जे आपण फूड म्हणून जे घेतो त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत. म्हणजे सेकंड पॅराग्राफ पण तुमचा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे, आता हे जे तुमचे कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हे कशातनं मिळतात किंवा त्यांच्यापासून तुम्हाला किती कॅलरीज मिळत आहेत हे पण गरजेचं आहे. का तर तुम्हाला 1 मार्क्ससाठी किंवा मॅच द पेअरसाठी किंवा कोरिलेशनसाठी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते किंवा अगदीच ट्रू ऑर फॉल्ससाठी पण येऊ शकते की प्रोटीन्समधनं तुम्हाला किती कॅलरीज मिळतात, फॅट्समधनं किती कॅलरीज मिळतात. एक सेंटेन्स देतील अँड इज दिस ट्रू ऑर फॉल्स असं विचारतील. क्लिअर? त्यामुळे ते व्यवस्थितच करायचं आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. लास्ट आलं इकडे, आता आपण जे काही कार्बोहायड्रेट्स वगैरे म्हणतो आहे ते त्याची एक प्रोसेस आहे की जे आपण फूड घेतो आहे त्या फूडपासून तुम्हाला एनर्जीमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी एक बऱ्याचशा स्टेप्समधनं जावं लागतं. आणि त्या स्टेप्स म्हणजे तुमच्या असतात जी तुमची दिलेली आहे, याला आपण नाव देतो क्रेप सायकल. बघा, ह्या क्रेप सायकलमध्ये म्हणजे आपण आता ज्याच्यामध्ये बघा काय काय सांगितलं आहे तुम्हाला, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड लिपिड्स. म्हणजेच काय असणार आहे तुमचं फूड जे घेता त्याच्यामधनं तुम्हाला जे मिळणारे घटक आहेत ते. लिपिड्स म्हणजे फॅट्स झाले. तर हे सगळे प्रत्येकाचं काय होतं आहे, डायजेशन होत असताना त्यांचं कन्व्हर्शन होत असतं. आणि मग ते कन्व्हर्शन कसं होतं, तर प्रोटीन्स कन्वर्ट्स इंटू अमायनो ॲसिड, कार्बोहायड्रेट्स कन्वर्ट्स इंटू ग्लायकॉलिसिस, लिपिड्स कन्वर्ट्स इंटू फॅटी ॲसिड्स, अँड लास्ट कशामध्ये जातं ते ॲसेटेल कोएन्झाईम. आणि तिथे मात्र एक खूप अशी मोठी रिॲक्शन होत असते, तीच तुमची क्रेप सायकल म्हणून ओळखली जाते. आणि आफ्टर क्रेप सायकल तुमचं जे सगळं फूड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जी, लॉट्स ऑफ क्वांटिटीमध्ये एनर्जी मिळते, ज्याला आपण ATPमध्ये म्हणतो आहे. आणि त्याचबरोबर तुमचं CO2 फॉर्म होतो आणि H2O फॉर्म होतो. तर इथे तुम्हाला ह्या 2 दिलेत, एक आहे लेफ्ट साईडला ॲरोबिक आणि दुसरी आहे अनॲरोबिक. तर त्या दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मोस्टली क्रेप सायकल जेव्हा विचारतील तेव्हा ह्याच स्टेप्स तुम्हाला फ्लोचार्ट दाखवायचा आणि तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. हेच तुम्हाला इथे दिलेलं आहे की तुम्ही जे काही ग्लायकॉलिसिस, म्हणजे आता मी जे क्रेप सायकल सांगितली त्याचंच तुम्हाला इथे ग्लायकॉलिसिस, इथे क्रेप सायकल, इकडे तुमचं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन असं दिलेलं आहे. आता हे सगळं करत असताना जर तुम्हाला एक फक्त क्वेश्चन आला मायटोकॉन्ड्रियावर, तर तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया आणि ट्रायसायक्लिक ॲसिड म्हणजे ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड ते सेम आहे, त्याला क्रेप सायकलच म्हणतात. म्हणजे तुम्हाला कधीतरी क्वेश्चन पण असा विचारला जातो की व्हॉट इज एक्सप्लेन क्रेप सायकल ऑर TCA सायकल. सगळं तेच आहे, फक्त TCA सायकल काय सांगितली तुम्हाला, मायटोकॉन्ड्रियामध्ये जे घडतं, ज्याला मी तुम्हाला ॲसेटो कोएन्झाइम दिलं आहे बघा, इथे मी फ्लोचार्टमध्ये दाखवला, तिथेच तुमचं फॅटी ॲसिड, पायरुविक ॲसिड सगळं दाखवलं आहे. म्हणजेच तिथे तुमची प्रोसेस कंप्लीट होते आणि तिथे ATP फॉर्ममध्ये तुमचं फूड तयार होते, एनर्जी तयार होते. कळतं आहे? आता त्या एनर्जीमध्ये तुम्हाला अशी NADH2, FADH2 अशी नावं दिलीत बघा, दिसतं आहे? हां, मग दॅट प्लेज इम्पॉर्टंट रोल. मग ते काय आहेत, तर ते सगळे तुमचे एन्झाईम्स आहेत. आणि हे एन्झाईम्स काय असतात, तर 1 मार्क्सला तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. NADH2 आणि FADH2 म्हणजे निकोटामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाईड, आणि दुसरं दिलेलं आहे फ्लेविन ॲडेनाईन डायल्युकोटाईड. हे लक्षात ठेवायचे आहेत. बोथ कोएन्झाईम्स आर फॉर्म इन द सेल अँड यूज इन द सेल्युलर रेस्पायरेशन. नावं लक्षात ठेवायची, कारण हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करायला लागतं आणि ह्यांचे लॉंग फॉर्म तुम्हाला विचारले जाणार. आता सगळ्यात महत्त्वाची ATP एनर्जी करन्सी. ही डायग्राम तुम्हाला अशीच्या अशी छापून येते आणि ती तुम्हाला प्रत्येकाला प्रॅक्टिस करून ठेवायची आहे की रायबोज म्हणजेच तुम्हाला दिलेला आहे ॲडेनाईन. ॲडेनाईनमध्ये तुम्हाला बघा पहिला जो आहे तो हेक्झागोनल आहे आणि नंतर पेंटागोनल आहे. तर त्या पेंटागोनलमधला एक तुमचा तो काढून घेतला
तर त्याच्यामध्ये तुमचे 3P दाखवलेले आहेत बघा, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे ट्रायफॉस्फेट. आणि आफ्टर कन्व्हर्शन काय झालं, ॲडेनाईनचा तुमचा जो रायबोज आहे त्या रायबोजमधले इथे 2 फॉस्फेट शिल्लक राहिले आणि 1 फॉस्फेट तुमचा बाजूला गेला बघा, राईट साईडला दिसते. हां, ते आहे तुमचं इनऑर्गॅनिक फॉस्फेट. याचाच अर्थ काय झालं, ते डायफॉस्फेटमध्ये कन्वर्ट झालं. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे अशा प्रकारे तुमची एनर्जी करन्सी यूज केली जाते, म्हणजे एनर्जी काय होते त्यातनं रिलीज होत असते. मग ती कशी होते, तर एक एक त्याचा फॉस्फेटचा हे बाजूला जातो. हेच तुम्हाला इथे सांगितलं आहे की कशा प्रकारे ते बाजूला जातो. म्हणजे ATP जो बॉक्समध्ये दिला आहे बघा, तर ते आता तुम्हाला विचारणार नाही, पण त्याच्यावर एनर्जी करन्सीचा सगळा जो काही डिस्क्रिप्शन आहे किंवा एक्सप्लेनेशन म्हणतो ना, ते त्यात दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे वाचणं गरजेचंच आहे. क्लिअर सगळ्यांना? त्यामुळे ह्या डायग्रॅमला प्रॅक्टिस करून ठेवा. नावं कशी असतात बघा, P लेफ्ट साईडला 3P दाखवायचे, राईट साईडला मात्र 1P त्याचा वेगळा दाखवायचा. हे त्याच्यातलं डिफरन्स आहे. आणि वरती एक तुम्हाला छोटा सिम्बॉल दिला आहे बघा, ATP ग्रीन दिलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे फुल एनर्जी, आणि यूज केल्यानंतर काय होतं आहे, ADP होतं आहे. म्हणजेच काय झालं दिसते, डी म्हणजे ATP म्हणजे तुमचं झालं ते ट्रायफॉस्फेट, ॲडोनाईन ट्रायफॉस्फेट, आणि इथे झालं ॲडोनाईन डायफॉस्फेट. क्लिअर का? तर इथे तुझा P वेगळा झाला आहे आणि हे दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे नुसती डायग्राम विचारली 2 मार्क्सला तर तुम्हाला फक्त तेवढंच सांगायचं आहे, आणि 3 मार्क्सला जर त्याच्यावर शॉर्ट नोट विचारली तर हे 2-3 स्टेटमेंट दिलेले आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे. आता तर तुम्हाला ही क्रेप सायकल मी एक्सप्लेन केली. ही जी आहे ती एरोबिक आहे आणि इकडची आहे ती नॉन एरोबिक म्हणजेच अनएरोबिक आहे. आता त्याच्यानंतर आहे अनएरोबिकचं तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते आता मी सांगत नाही आहे कारण ऑलरेडी आम्ही हे सगळं एक्सप्लेन केलं आहे. फक्त तुम्हाला आता काय करायचं आहे ते सांगते मी. आता बघा, एनर्जी फ्रॉम द डिफरंट फूड कंपाऊंड्स. इकडे सगळे आपण घेतो, फूड घेतो, त्याच्यातनं काय कशातनं तयार होते, तर आपल्याला मुख्य म्हणजे आपल्याला जी ग्रोथ होत असते त्यासाठी आपल्याला प्रोटीन्स लागतात. मग आता प्रोटीन्स कोणते तुमचे स्ट्रॉंग असतात बघा, त्याने काय सांगितलं आहे, प्रोटीन्स ऑफ द ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड फर्स्ट क्लास प्रोटीन्स. आणि ज्याच्यातनं किती कॅलरीज मिळतात तुम्हाला, 4 किलो कॅलरीज ऑफ द एनर्जी पर ग्रॅम ऑफ द प्रोटीन्स. म्हणजेच हे मिळणारे जे आहेत प्रोटीन्सपासून तुमची एनर्जी ती जास्त आहे. क्लिअर सगळ्यांना? आता हे जे प्रोटीन्स आहेत ते कन्वर्ट होत असतात अमायनो ॲसिडमध्ये, आणि तोच चार्ट तुम्हाला इथे दिला आहे की अमायनो ॲसिड्स. आता हे जे अमायनो ॲसिड्स आहेत कितीतरी टाईप दिलेत बघा, मला असं वाटतं 7 आहेत. तर ह्याच्यावर तुम्हाला आता तुमचा स्टडी झाला असेल ना, तर तुम्हाला सगळं लक्षात येईल की फिल इन द ब्लँक्समध्ये पण आहेत, मॅच द पेअरमध्ये पण आहेत, को रिलेशनमध्ये पण तुम्हाला याच्यावर क्वेश्चन तयार केलेत. म्हणजे कसाही तुम्ही हे एवढा चार्ट नुसता तयार केलात ना, तर कसाही क्वेश्चन आला तरी तुम्ही त्याचे मार्क्स मिळवू शकता. क्लिअर सगळ्यांना? ते लक्षातच ठेवायचं आहे. आणि आता हे लिपिड्सबद्दल, की लिपिड्समधनं मिळणारी एनर्जी ही सगळ्यात जास्त आहे. म्हणजे कार्बोहायड्रेट्समधनं मिळणारी 4 किलो कॅलरी, प्रोटीन्समधनं मिळणारी 4 किलो कॅलरी, पण जे फॅट्स आहेत त्यातनं मिळणारी आहे ती 9 किलो कॅलरी पर ग्रॅम. म्हणजेच फॅट्समधनं तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी मिळत असते. तर ते 2-3 आकडे आहेत ते लक्षात ठेवायचे की कोणापासून किती तुम्हाला एनर्जी मिळते. नेक्स्ट आहे तुमचं, मी आत्ताच टॉपिकमध्ये सांगितलं की तुम्ही कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, लिपिड्स सगळं घेत असता, पण त्याचबरोबर तुमचे मिनरल्स असतात, विटॅमिन्स असतात, जे तुमचं हेल्प करत असतात. म्हणजे तुमच्या जी नीड्स आहेत ना, त्यांच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्या फुलफिल करण्यासाठी तुमच्या फूडमध्ये एवढे सगळे विटॅमिन्स गरजेचे आहेत. आणि ते कुठून मिळतात ते पण बघा, कुठले सांगितले. The vitamins are the group of heterogeneous compounds of which it is essential for the proper operation of the various process in the body. म्हणजे तुमची ग्रोथ असू द्या, डायजेशन असू द्या, सर्क्युलेशन असू द्या, काय जे काही तुमच्या फंक्शन चालू असतात की नाही, ते सगळ्यांमध्ये तुमचं जे फूडचं पहिलं म्हणजे डायजेशन आणि त्याचं एनर्जीमध्ये कन्व्हर्शन होण्यासाठी त्याला सप्लिमेंटरी मटेरियल म्हणून तुम्हाला विटॅमिन्स खूप महत्त्वाचे आहेत. तेच जर तुम्हाला मिळत नसतील तर तुम्हाला कधीतरी त्या विटॅमिन्सच्या टॅबलेट घ्यायची गरज लागते बघा. मग तेच तुमचे ABCDE आणि K, त्यातले काही आहेत ते वॉटर सोल्युबल आहेत आणि काही आहेत ते फॅट सोल्युबल आहेत. त्यामुळे फॅट्सवाले पदार्थ तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. आता बघा, मी ते सांगितलेलं FADH2 आणि NADH2
खूप मोठे आहेत, कारण त्यांच्याशिवाय तुमची ग्लायकोलायसिस प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होत नाही. बघा, विटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन म्हणजेच B2 अँड निकोटामाइड्स म्हणजे B3 रिस्पेक्टिव्हली आर नेसेसरी फॉर देअर फंक्शन्स. म्हणजेच ग्लायकोलायसिस किंवा तुमचं क्रेब सायकलमध्ये जे एनर्जी प्रोडक्शन होत असतं त्यासाठी तुमचे हे विटॅमिन्स किंवा एन्झाईम्स हे FADH2 आणि NADH2 खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतरचं आहे तुमचं आपल्या बॉडीमधनं असणारं म्हणजे किती प्रमाणामध्ये तुमच्या बॉडीमध्ये वॉटर लेवल आहे. कारण सगळं जे फूड मटेरियल घेतो त्याच्यामध्ये वॉटर खूप महत्त्वाचं आहे. इट्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन युअर प्रोसेस. हेन्स वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट. म्हणजे तुम्हाला वाटतं पाण्यामध्ये काहीही फूड व्हॅल्यू नाहीत किंवा न्यूट्रिएंट्स नाहीत, पण मात्र आपल्या बॉडीमध्ये 65 to 70% आवर बॉडी कंटेन्स वॉटर. आणि त्यातनं पण सेलपर्यंत गेला तर सेलमध्ये जवळजवळ 70% आहेत. आणि ब्लडमध्ये पाहिलं तर ब्लडमध्ये तुमचं 90% आहे. त्यामुळे हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, कारण ह्याच्यावर पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन येऊ शकते. आता पुढे काय सांगितलं आहे त्यांनी, सेल डिव्हिजन. आता सेल डिव्हिजनमध्ये खूप मोठी प्रोसेस की जी अख्ख्या तुमच्या लेसनमधला खूप महत्त्वाचा, की सेल डिव्हिजनचे तुमचे 2 टाईप आहेत. एक पहिलं मायटॉसिस आणि नेक्स्ट इज मेओसिस. तर मायटॉसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल. तर हे सोमॅटिक आणि स्टेम सेल मी तुम्हाला शिकवताना खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे, की तुमच्या जी ग्रोथ होत असते ती सगळी सोमॅटिक सेल्स असते, स्टेम सेल्स असते. आणि वेअरॅज मिओसिस ऑकर्स इन द जर्म सेल्स. म्हणजे जिथे रिप्रोडक्शन होतं तिथे तुमचं मिओसिस लागतं. आता हे दोन्ही काय आहेत, कसे आपला फंक्शन वर्क करतायत ते तुम्हाला त्यांच्या फेजमध्ये दिलेलं आहे. की पहिलं हे सगळे आहेत ते तुमचे हे सेल डिव्हिजन ऑफकोर्स कशामध्ये होत असतं, क्रोमोझोम DNA तुमचा. मग DNAचं स्ट्रक्चर कसं असतं तर ही डायग्राम तुम्हाला विचारली जाऊ शकते, अशीच छापून येते. आणि त्याच्यावरनं तुम्हाला 4 बॉक्स आहेत, त्यामुळे 2 मार्क्स तुम्हाला त्याच्यामध्ये असतात की त्यांची नावं देणं गरजेचं आहे. PR, QR, सेंट्रॉइड आणि तुमचं DNA ही त्यांची नावं असणार आहेत. नंतर मायटॉसिस काय सांगितलं त्यांनी, याच्यामध्ये तुम्हाला सेल डिव्हिजन होत असताना एकतर 2 प्रकारचे सेल डिव्हिजन होतात, म्हणजे 2 स्टेप्स आहेत त्याच्यासाठी, कॅरिओकायनेसिस आणि दुसरं आहे सायटोप्लाझमिक. मग आता कॅरिओकायनेसिस होतं त्याच्यानंतर तुमचं पुढची प्रोसेस चालू होत असते. मग कॅरिओकायनेसिसमध्ये ह्या 4 स्टेप्स आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि लास्ट वन इज टीलोफेज. आणि प्रत्येक फेजमध्ये काय होतं आहे तर फक्त आता डायग्रॅममध्ये तुम्हाला सांगते की सेल म्हटला की काय असतं, न्यूक्लियस आणि त्याचं वरचं कोटिंग. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं ते एक झालं जेनेटिक मटेरियल. त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स कसे असतात बघा, म्हणजे थोडंसं एक आपला हे असतो ना स्वल्पविराम वगैरे त्या टाईपचे त्याचे, म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर म्हणतो आपण त्याला. आणि त्याच्या साईडला एक तुमचा छोटासा एक डार्क पॉईंट दिलेला आहे बघा. नंतर ते कसे होत आहेत, पेअरमध्ये कन्वर्ट होत असतात. आणि पेअरमध्ये झाल्यानंतर नेक्स्ट त्यांची फेज असते ती मेटाफेज, की जे एकमेकांना पॅरलल येत असतात. त्याच्यानंतरची स्टेप्स आहे की ती प्रोफेज, की जे एकमेकांपासून दूर जातात, खेचले जातात. मग ते खेचण्याचं काम कोण करतं आहे, तर हे 2 तुमचे स्पिंडल फायबर आहेत की नाही, 2 साईडला, ते त्यांना काय करत असतात, खेचत असतात. म्हणजे ते थोडक्यात काय होतात, स्प्लिट होत आहेत. क्लिअर. मग आता हे स्प्लिट झाल्यानंतर काय होणार, ऑफकोर्स एनाफेजमध्ये स्प्लिट होतात तेव्हा ते एक टीलोफेजपर्यंत जो काय पिरियड आहे त्यांचा त्यापर्यंत जाईपर्यंत ते 2 पार्टमध्ये डिवाईड होत आहेत. आणि मग हे तुमचं 2n म्हणजे 2 तुम्हाला सेल्स मिळाले. आणि लास्टमध्ये काय झालं, त्यांचं पुन्हा मेन पहिली जी डायग्रॅम मी तुम्हाला दाखवली होती जेनेटिक मटेरियल त्या टाईपचं तुमचे हे 2 लास्टला काय होत आहेत, तयार होत आहेत. क्लिअर. सेल डिव्हिजनमध्ये हां, तर हे जे डायग्रॅम आहे, म्हणजे मोठा क्वेश्चन असेल 3-4 मार्क्सला तर मुलांना हे सगळं तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. आता इथे खूप एक्सप्लेनेशन दिलेलं असतं, तुम्ही नुसतं थोडं एक्सप्लेन केलं तरी चालणार आहे, पण नेहमी 3-4 मार्क्सला असेल तर विथ डायग्राम तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. क्लिअर. आणि त्याच्यानंतर कॅरिओकायनेसिस नंतरची येणारी जी स्टेप आहे तिला म्हणायचं आपलं सायटोकायनेसिस. मग सायटोकायनेसिसमध्ये काय होतं आहे तर ऑफकोर्स सेल डिव्हिजन, प्रत्यक्ष तुमचं सेल डिव्हिजन घडतं की सेलमध्ये कशाप्रकारे ते एकमेकांपासून दूर जातात आणि काही आफ्टर सम टाईम काय होतं ते 2 सेल एकमेकांपासून तयार होतात. Meiosis is essential for the growth of the body. Besides, it is necessary for the restoration of the emaciated body, wound healing and formation of the blood cells.
हे तुमचं एक एक्झाम्पल झालं की सेल डिव्हिजन कसं होतं आहे किंवा का गरजेचं आहे. तर अगदीच त्यांनी साधं सिंपल उदाहरण दिलं आहे तुम्हाला की तुम्हाला जखम झाली किंवा तुमच्याकडे कुठे म्हणजे असं ब्रेक झाला, फाटलं किंवा सेल डेड झाल्या, तर तिथे नवीन सेल तयार होतात ना. जखम झाली तर काही दिवसांनी ती भरते की नाही. याचा अर्थ काय होतं आहे, ती जखम भरते याचा अर्थ तिथे नवीन सेल तयार होत आहेत तुमच्या, आणि मग त्या डेड सेल्स असतात त्या बाजूला जातात आणि नवीन सेल तिथे त्यांचं काम करायला लागत आहेत. हे झालं तुमचं मिओसिस नंतरचं. झालं, संपलं इथे आपला लेसन बहुतेक संपला. तर आता एक बघा, नेहमीप्रमाणे 20-1 मिनटं तरी मी तुमचं हे रिव्हिजन वजा मी जे मेन पॉईंट्स आहेत करायचे ते सांगितलं. आता ह्याच्यात पण तुम्हाला हे दिलेले आहे बघा, सगळं क्वेश्चन दिलेले आहेत मुलांना, ते तुम्ही करायचंच आहे. आता याच्यात बघा खूप म्हणजे सांगितल्याप्रमाणे नेहमीचंच असणार आहे मुलांना हे की फिल इन द ब्लँक्स अँड एक्सप्लेन द स्टेटमेंट. काही मुलं काय करत असतात, नुसतेच फक्त म्हणजे वर्ड टाकत असतात, पण ते स्टेटमेंट एक्सप्लेन करत नाही. तर नेहमी शेवटचा क्वेश्चन जर तुम्हाला असा आला, म्हणजे चौथा क्वेश्चन आहे जो तुम्हाला 5 मार्क्सला विचारतात, त्याच्यामध्ये जर असं काही आलं तर तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. नाहीतर तुमचे एक वर्ड टाकलात ना तर अर्धाच मार्क्स मिळतो. त्यामुळे ते एक्सप्लेनेशन तुमचं गरजेचं आहे. डेफिनेशन नेहमीप्रमाणेच 1-2-3 डेफिनेशन विचारल्याच जात असतात कुठेतरी क्वेश्चनमध्ये किंवा डायरेक्टली. तर प्रत्येकाचं आहे दिलेलं आहे करायचं. डिस्टिंग्विश मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 2 मार्क्ससाठी हा प्रश्न असतोच. आणि एरोबिक रेस्पायरेशन आणि अनएरोबिक आणि मिओसिस आणि मायटोसिस याच्यामधला मेन डिफरन्स तुम्हाला विचारला जातो. गिव्ह रिझन ऑफकोर्स 2 ते 4 मार्क्सला असतो. आणि मी जे तुम्हाला सांगते की आन्सर इन ब्रीफ किंवा डिटेल, त्याच्यासाठी तुम्हाला 3 मार्क्स असतात. तर हे तुमचे आहेत ते तुम्ही करायचेच आहेत. ही तुमचं झालं फ्लोचार्ट. नेहमीप्रमाणे त्याला तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं जे पूर्ण आहे बघा, एक्सप्लेन द क्रेब सायकल विथ रिॲक्शन. अगदी ही क्रेब सायकल सांगितली आणि त्याच्यामधल्या प्रत्येक छोट्या छोट्या ज्या रिॲक्शन आहेत, ज्या तुम्हाला मी ह्याच्यात सांगितलेल्या आहेत, मायटोकॉन्ड्रियामध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही एक्सप्लेन केल्यात तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळून जाऊ शकत आहेत. क्लिअर सगळ्यांना? बरं, आता कोणाला काही डाऊट्स आहेत का ते पहिलं आधी क्लिअर करूया आपण. डाऊट्स आहेत कोणाला? नाही, कुठला पॉईंट कुठल्या टॉपिकवर काय एक्सप्लेनेशन पाहिजे का? आता मात्र तुम्ही मला क्वेश्चन म्हणजे मी विचारणार, छोटेच विचारणार, चॅट बॉक्समध्येच मला तुम्ही सध्या तरी द्यायचं आहे टाईप करून. जेव्हा एखादा क्वेश्चन मोठा मी विचारेन तेव्हा तुम्हाला डायरेक्टली माईक ऑन करायला सांगेन. क्लिअर सगळ्यांना? आता सध्या तरी आपण जाऊया क्वेश्चन तुमचे. बरं, एक क्वेश्चन बघा कसा विचारते. लक्ष द्या. फॉलोइंग स्टेटमेंट्स हॅज 1 or 2 इनकरेक्ट वर्ड्स. चूज दोज वर्ड्स अँड मेक द स्टेटमेंट करेक्ट. म्हणजे काय करायचं आहे, त्या स्टेटमेंटमध्ये काय चुकीचं आहे ते तुम्ही फाइंड आउट करायचं आणि तुम्हाला करेक्ट करायचं, कारण या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येत आहेत. आता बघा, पहिला क्वेश्चन काय विचारलं आहे तुम्हाला, ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल्स ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रेस्पायरेशन ॲट द बॉडी लेवल. परत एकदा मी क्वेश्चन सांगते बघा. ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रेस्पायरेशन ॲट द बॉडी लेवल. काय त्याच्यामध्ये आहे ते सांगा. चुकीचा वर्ड कोणता आहे तो तुम्ही शोधायचा आहे. तुमच्याच समोर पुस्तकं असणार आहेत मुलांनो, आणि मी तुम्हाला प्रिपरेशन करा सांगितलं होतं. बोलायचं आहे तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाईप करा. नुसता वर्ड टाईप केला तरी चालेल मुलांनो, पूर्ण हे गरज नाही आहे सेंटेन्स. त्या प्रोसेसला काय म्हणायचं त्यांनी सांगितलेले आहे. त्या प्रोसेसला सांगितले त्यांनी, दॅट प्रोसेस ऑफ द रेस्पायरेशन ऑफ द बॉडी लेवल. काय आहे ती, कोणती आहे? नाही, क्वेश्चन लक्षात येते, ती सेल्युलर रेस्पायरेशन आहे. समजते? जरा
आता मी थोडासा पॅटर्न चेंज करते कारण मोठं सेंटेन्स तुम्हाला नसेल समजत, पण तुम्ही हे आता इथचे क्वेश्चन प्रिपेअर करायचे आहेत. क्लिअर? आता ऑड मॅन आउटसाठी तुम्हाला सांगते बघा. क्वेश्चन काय आहे? फाइंड द ऑड मॅन आउट विथ द सुटेबल रिझन. म्हणजेच आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सुटेबल रिझन द्यायचं असतं. मी पहिला वाचते तुम्हाला. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन आणि इन्सुलिन यातनं बाहेर किंवा ऑड मॅन आउटमधला वर्ड कोणता आहे आणि त्याचं रिझन. रिपीट करते बघा. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन आणि इन्सुलिन. ऑड मॅन आउटमधला वर्ड कोणता? टाईप करा. बरेच मुलं प्रेझेंट आहेत, बोला सगळेजण. चला, मनस्वी आणि सचिन, तुमचा आन्सर करेक्ट आहे. हां, इन्सुलिन इज द करेक्ट वर्ड. नेक्स्ट आहे, नेक्स्ट बघा, ॲक्शन, नंतर ओसेइन, मायोसिन आणि मेलानिन. बघा मी रिपीट करते. ॲक्टिंग, ओएसिन, मायोसिन आणि मेलाइन. रिपीट करते बघा. ॲक्टिंग, ओएसिन, मायोसिन आणि मेलानिन. तुमच्या बुकमधले मुलांनो बोला लवकर. रिझन पण सांगणं खूप गरजेचं आहे. हां, आता ते तुम्ही सांगत नाहीत किंवा टाईप करत नाहीत. मेलानिन इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा. लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स, फॅटी ॲसिड्स आणि प्रोटीन्स. लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स, फॅटी ॲसिड्स आणि प्रोटीन्स. कोणता वर्ड बाहेर पडणार? बोला. लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स, फॅटी ॲसिड्स आणि प्रोटीन्स. बोला लवकर. नो आयडिया. फॅटी ॲसिड्स इज द रॉंग वर्ड किंवा तो त्याला मॅच होत नाही. का? तर ऑल द अदर्स आर फूड कॉन्स्टिट्युएंट्स अँड फॅटी ॲसिड्स आर सोल्युबल न्यूट्रिएंट्स. समजलं पाहिजे तुम्हाला ते काय त्याच्यामध्ये आहे. म्हणजेच तुमचं कंटिन्युअस मुलांना रिपीट 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 होईल ना, तेव्हा तुम्हाला ते बघता क्षणी तुम्हाला क्लिअर होईल. इतका तुमचा स्टडी गरजेचा आहे. नेक्स्ट आहे बघा काय. अल्कोहोल, विनेगर, पायरुविक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड. काय आहे? अल्कोहोल, विनेगर, पायरुविक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड. बोला. आवाज क्लिअर आहे माझा? तुमच्यापर्यंत पोचतोय? सचिन सिंग, दिशांत वैद्य, अजून कोण आहेत? बोला. करेक्ट आन्सर कोणता आहे? दोघांचेही आन्सर चुकलेले आहेत हां तुमचे. अल्कोहोल, विनेगर, पायरुविक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड. त्याच्यामधलं तुमचं ऑडमॅन आउटमध्ये येणारा वर्ड आहे तो पायरुविक ॲसिड. आणि रिझन काय बघा. ऑल द अदर्स आर केमिकल सबस्टन्सेस फॉर्म फ्रॉम द प्रोसेस ऑफ द फर्मंटेशन. म्हणजे सगळे जे आहेत ते काय होतात? फर्मंटेशन प्रोसेसमध्ये तयार होत असतात. दुसरं काय सांगितलं आहे? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल, सायट्रिक ॲसिड सायकल, क्रेब्स सायकल आणि EMP पाथवे. काय आहे? ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल, सायट्रिक ॲसिड सायकल, क्रेब्स सायकल आणि EMP पाथवे. बोला.
करा, टाईप करा. Manasvi, correct answer. EMP pathway is the correct answer. All the other terms are synonyms of each other. म्हणजे थोडक्यात काय आहे, तुम्हाला एक कंटिन्युअस जर तुमचं असेल, आता बुकमधले जर आहेत आणि जर तुम्ही सगळं, मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलं आहे की बुकमधल्या सगळ्या क्वेश्चनवर तुम्ही जास्त फोकस करायचा आहे का, तुम्हाला त्याच्यातनं जवळजवळ 60% असणार आहे. मग तुम्हाला त्या 40मधनं 60% म्हणजे किती मार्क्स मिळतील हा विचार करा, जर तुम्ही नुसतं टेक्स्च्युअल क्वेश्चनचं प्रिपरेशन करत असाल तर. आणि दुसरं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक लेसनसाठी तुम्हाला एक्स्ट्रा फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर, को रिलेशन आणि दुसरं ट्रू ऑर फॉल्स आणि डेफिनेशन, हे तुम्हाला जे तुम्ही सप्लिमेंटरी मटेरियल वापरता की नाही त्याच्यामध्ये दिलेलं असतं. सेपरेटली टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला शोधावं लागतं. पण बाकीच्या तुम्ही जे काही डायजेस्ट वगैरे वापरत असाल किंवा मास्टर कीज वगैरे यूज करत असाल तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन, MCQs हे दिलेले असतात, तर ते कंपल्सरी तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला साईड बाय साईड तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आणि तुमचे टेक्स्च्युअल क्वेश्चन हे सगळं करायचं आहे, तेव्हा तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहेत. आता पुढे जाऊन को रिलेशन. आता को रिलेशन मध्ये मुलांना फक्त को रिलेटेड जो वर्ड आहे ना तोच तुम्ही टाईप करायचा आहे. अगदी म्हणजे तुम्हाला कमीत कमी टाईप करायला लागेल असं मी बघते. आता बघा, कन्सिडरिंग द रिलेशनशिप इन द फर्स्ट पेअर, कम्प्लीट द सेकंड पेअर बाय यूजिंग द वर्ड ऑर ग्रुप. आता बघा, पहिलं काय सांगितलं आहे, प्रोसेस दॅट ऑकर्स इन द सायटोप्लाझम, त्याच्यासाठी वर्ड दिलेला आहे ग्लायकॉलिसिस. आणि नेक्स्ट काय दिलं आहे बघा, त्याच्याशी रिलेटेड प्रोसेस दॅट ऑकर्स इन द मायटोकॉन्ड्रिया. आता त्यासाठी एक वर्ड किंवा तुम्हाला ग्रुप ऑफ वर्ड काही असेल ते मला सांगायचं आहे. परत एकदा रिपीट करते बघा, प्रोसेस दॅट ऑकर्स इन द सायटोप्लाझम, ग्लायकॉलिसिस, अँड प्रोसेस दॅट ऑकर्स इन द मायटोकॉन्ड्रिया. येस, व्हेरी गुड. दोघांचा थोडाफार तरी म्हणजे स्टडी आहे, प्रिपरेशन आहे. बाकीचे क्रेब सायकल इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे बघा, स्किन, केराटिन आणि त्याच्यानंतर ब्लड. आता ब्लडशी रिलेटेड वर्ड सांगा. स्किन, केराटिन आणि ब्लड सांगा. ब्लडशी रिलेटेड बोला. हिमोग्लोबिन इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे बघा, एनर्जी ऑप्टेन फ्रॉम द प्रोटीन. आत्ताच रिव्हिजन घेताना सांगितलं बघा, एनर्जी ऑप्टेन फ्रॉम द प्रोटीन 4 किलो कॅलरी अँड एनर्जी ऑप्टेन फ्रॉम द फॅट्स किती असणार आहे? बोला. दोन मुलं ॲक्टिव्ह, बाकी सगळे 9 किलो कॅलरी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा, ब्रेकडाऊन ऑफ द ग्लुकोज मॉलिक्यूल, ग्लायकॉलिसिस. बघा काय आहे, ब्रेकडाऊन ऑफ द ग्लुकोज मॉलिक्यूल प्रोसेस इज नोन ॲज, दॅट मीन्स ग्लायकॉलिसिस, अँड फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम द प्रोटीन्स. ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल वर्ड आहे त्याच्यासाठी ग्लायकॉलिसिस, आणि फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल ग्लुकोज फ्रॉम द प्रोटीन्स काय वर्ड येईल सांगा. बोला. हे असे छोटे छोटे क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत. ब्रेकडाऊन म्हटलं की काय येणार, त्याचे मग छोटे पार्टमध्ये होतं ना, ती प्रोसेस तुमची ग्लायकॉलिसिस झाली. आता फॉर्मेशन आहे म्हणजे काय करणार, ते फॉर्म करणार. काय असणार आन्सर? आणि आन्सर आहे त्याचं ग्लुकोनोजेनेसिस. आन्सर आहे बघा, लक्षात घ्या, ग्लुकोनोजेनेसिस. लक्षात ठेवायचं आहे की फॉर्मेशन म्हटलं की ते
फॉर्म होतं, तयार होतं. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम्स, सेल डिव्हिजनवर आहे तो क्वेश्चन. कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम्स, ज्या डायग्राम दाखवल्या होत्या की नाही त्या डायग्राममधला क्वेश्चन आहे तो. कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम्स कुठे होतं? प्रोफेजमध्ये होतं. आणि फॉर्मेशन ऑफ द स्पिंडल फायबर, सांगा आन्सर. नेहमी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम्स प्रोफेजमध्ये असतं आणि फॉर्मेशन ऑफ द स्पिंडल फायबर कुठे असणार? प्रोफेज, मेटाफेज, टेलोफेज, अनाफेज. किती फेज आहेत आपल्या? 4. मग त्यापैकी कोणत्या फेजमध्ये होतं आहे ते सांगायचं आहे. बोला. एका लेसनचं प्रिपरेशन करून येता मुलांना तुम्ही, म्हणजे त्याच्यावर कसाही क्वेश्चन. मी तर अजून मोठ्या क्वेश्चनकडे वळलीच नाही, कारण माईक ऑन करून तुम्ही एक एक जण सांगणार, त्याच्यात वेळ जातो. त्यापेक्षा मला आता इथे सगळ्यांचं मिळतं ना, की जर या टाईपचे क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर्ड असाल, रेडी असाल, तर मोठे ऑफकोर्स तुम्ही असणार आहात. बोला. येस, मेटाफेज इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, डिव्हिजन ऑफ द न्यूक्लियस. क्वेश्चन काय आहे बघा. डिव्हिजन ऑफ द न्यूक्लियस, कॅरिओकायनेसिस. मी 2 तुम्हाला सांगितल्या होत्या, आत्ता रिव्हिजन करतानाच घेतल्या होत्या. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस म्हणजे कॅरिओकायनेसिस, आणि डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम कोणतं? एक झाली कॅरिओकायनेसिस आणि दुसरी मी कोणती सांगितली होती? बोला, करा टाईप. येस, सायटोकायनेसिस. बरं, आता थोडंसं 1-2 तुमचे नेहमी तुम्हाला मॅच द पेअरमध्ये हे नेहमीच विचारलं जातं. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिलं सांगते. म्हणजे तुमचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला दिलेलं आहे ते हिमोग्लोबिन दिलेलं आहे. मग आता त्याच्याशी रिलेटेड 4 ऑप्शन मी सांगते, त्यातला एक ऑप्शन करेक्ट ऑप्शन तुम्ही मला लिहून द्यायचं आहे. पहिलं आहे तुमचं मॅच द पेअरमध्ये हिमोग्लोबिन. आता 4 ऑप्शन मी बी ग्रुपमधले वाचते, लक्ष द्या. मसल्स, दुसरं आहे स्किन, तिसरं आहे बोन आणि चौथा आहे ब्लड. हिमोग्लोबिनशी रिलेटेड वर्ड. येस येस येस. नेक्स्ट, नेक्स्ट आहे ओसेइन. वर्ड का आहे? ओसेइन, OSSEIN. आता त्याच्याशी रिलेटेड बी ग्रुपमधला वर्ड बघा. मसल, स्किन, बोन आणि ब्लड. बोला. मसल, स्किन, बोन आणि ब्लड काय असणार आहे? करेक्ट आन्सर काय आहे? करा, टाईप करा, बघू दे, येऊ द्या. वेरियस टाईप्स ऑफ. येस, बोन्स करेक्ट आन्सर आहे. मसल्स नाहीत. हिमोग्लोबिनचा आन्सर ब्लड आहे मुलांनो. हे दिशान. आणि याचं आपलं ओएसिनचं आन्सर आहे बोन्स. हे मी तुम्हाला अमायनो ॲसिड्स घेतले, त्याच्यात 7 तुमचे जे सर्कल होते ना, त्याच्यामध्ये या टाईपचे क्वेश्चन येतात बघा. आता नेक्स्ट आहे केराटिन, आणि बी ग्रुपमध्ये नेहमीप्रमाणेच मसल, स्किन, बोन्स अँड ब्लड. येस, स्किन. आणि लास्ट आहे मायोसिन. मसल्स, स्किन, बोन आणि ब्लड. बोला. येस, समजले सगळ्यांना? म्हणजे 4 तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की हे 4 आहेत, त्यातले तुम्हाला कोणतेही 2 नेहमीच विचारले जातात. क्लिअर? आणि एरोबिक रेस्पायरेशन आणि अनएरोबिक रेस्पायरेशन. आणि त्यातूनही आता मायटॉसिस आणि मिओसिसमधले तुमचे डिस्टिंग्विश, म्हणजे डिफरन्स बिटवीन. बरं, कोण सांगू शकतो का? एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन द मायटॉसिस अँड मिओसिस. येस म्हणा कोणीतरी, म्हणजे मग मी त्यालाच माईक ऑन करायला सांगेन. डिफरन्स सांगायचा आहे मला, मायटॉसिस आणि मिओसिसमधला डिफरन्स.
2 मार्क्सला क्वेश्चन असतो. मिनिमम 4 पॉईंट्स तुमचे आलेच पाहिजेत. हां, कोण सांगणार आहे? एक पॉईंट सांगितलं तरी चालेल. कोणीतरी येस म्हणा. काय प्रिपरेशन तुमचं? हे आपला पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन ए आणि क्वेश्चन बी. फर्स्ट क्वेश्चनमधला 5 मार्क्सला आहे ना, त्याच्यामध्ये हे तुम्हाला क्वेश्चन असतात. म्हणजे 1 मार्कला असेल तर तुम्हाला कमीत कमी 2 पॉईंट्स गरजेचे आहेत. बरं, दुसरा ग्लायकोलायसिस आणि TCA सायकलमधला डिफरन्स सांगा. ग्लायकोलायसिस आणि TCA सायकल. बरं, तिसरा तुम्हाला देते ॲरोबिक आणि अनएरोबिक. ॲरोबिक आणि अनएरोबिक बोला. नाही म्हणजे तुमचं प्रिपरेशन नाही. ठीक आहे, आता थोडंसं वळते. गिव रिझन, गिव सायंटिफिक रिझन. आता फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर द कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. क्वेश्चन काय आहे बघा एकदा माझा. ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. गिव मी रिझन. कोण सांगणार? बोला. बोला मुलांनो, बोला. असं प्रिपरेशन नाही चालत मुलांनो. अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, कारण आता तुमच्या हातात अजून एखाद महिनाच राहिला आहे. म्हणजे तुमचं मार्चमध्ये तुमची डेट पण डिक्लेअर झाली आहे तशी बघायला गेलात तर. कळते मला असं वाटतं 15 मार्चपासून तुमची रिटर्न एक्झाम सांगितली आहे आणि 14 फेब्रुवारीपासून तुमचं प्रॅक्टिकल वगैरे सांगितलेलं आहे. आणि हे त्यांनी एकदा शेड्यूल दिलेलं आहे, म्हणजे त्याप्रमाणे ते सगळं होणार आहे. आणि आपण तर 8-8 दिवसांनी एक लेसनची रिव्हिजन घेतो आहे. मग 8 दिवसांनी तुमचा असा स्टडी असेल तर कसं काय व्हायचं तुमचं? एक तर रिटर्न प्रॅक्टिस म्हणजे तुमचं होणं गरजेचं आहे, ते तुम्ही करायचंच आहे. मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे क्वेश्चन तुम्ही एक प्रिपरेशन करायचं, न बघता तुमचं तुम्ही लिहून काढायचं, म्हणजे तुमचं रिटर्न प्रॅक्टिस राहील. आणि आम्ही आता ऑनलाईन घेतोय तेव्हा तुमचं ओरली तुम्ही सांगणं गरजेचंच आहे. म्हणजे तुमचं प्रिपरेशन असतं तर तुम्ही बोलला असतात की नाही. कोणी करायचं प्रिपरेशन? क्लास वर्षभर चाललाय मुलांनो. जर मे महिन्यापासून क्लास करताय तुम्ही आणि जर तुमचा असा अभ्यास आहे तर कसं काय तुमचं व्हायचं? बोला. दुसरा क्वेश्चन मी विचारते तुम्हाला. क्रेब सायकल इज ऑल्सो नोन ॲज द सायट्रिक ॲसिड सायकल. बोला. क्वेश्चन. क्रेब सायकल इज ऑल्सो नोन ॲज द सायट्रिक ॲसिड सायकल. गिव्ह मी आन्सर. सगळे शांत. हे सगळे तुमच्या टेक्स्टबुकमधले क्वेश्चन आहेत मुलांनो, काही कुठलाही बाहेरचा क्वेश्चन नाही आहे. बघा तर पुढचा क्वेश्चन. समटाइम्स हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. तुम्हाला अनएरोबिक रेस्पिरेशनचा पण फ्लोचार्ट मी तुम्हाला सांगितलं की तो कशा प्रकारे चालतो. म्हणजे ती ज्या फ्लोचार्टमध्ये सांगितले ते फक्त तुम्हाला आता छानपैकी 2-3 सेंटेन्समध्ये एक्सप्लेन करायचं आहे. बोला. Sometimes higher plants and animals to perform anaerobic respiration. एकही मुलगा उत्तर देत नाही. नेक्स्ट बघा दुसरा क्वेश्चन. हे ऑफनली म्हणजे विचारले जाणारे क्वेश्चन आहेत मुलांनो. वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग. अगदी मोस्टली नेहमीच वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग. बोला. हां सांग चल.
चल सचिन बोल आन्सर. माईक ऑन कर आणि ते Hello, हां बोल. ma'am. Answer. When we हां undertake an exercise, there may be shortage of oxygen for the cell. Therefore, our muscles and other tissues perform anaerobic respiration to such condition. In the process, lactic acid is formed. Molecules of it is produced in oxidation of are also must linked. हं. There तर is less energy in the body and accumulation of lactic acid to all these things about the feeling of exhaustion. येस ठीक आहे. माईक ऑन ऑफ कर. माईक ऑफ कर. हां अजून कोण सांगतं आहे? सेम आन्सर सांगितलं तरी चालणार आहे कारण तुमचे आन्सर सेम असणार ना सगळ्यांचे, जर तुम्ही सप्लिमेंटरी मटेरियल जर सेम यूज करत असाल तर. बोला. कोण बोलणार? जो बोलणार आहे त्याने येस म्हणा, म्हणजे मग मी त्याला क्वेश्चन विचारते आणि माईक ऑन करायला सांगते. शक्यतो तुमचं हे आन्सर लर्न झालेलं पाहिजे मुलांनो. आता कसं होतं आहे, तुम्ही काही वेळेला बघून पण उत्तरं देता कारण आम्हाला तिथे काही कळत नाही आहे, पण तुमचं हे असं इथे मी बघत असते ना, त्याच्यातनं मला अंदाज येतो. तर शक्यतो तुम्ही म्हणजे बघून वाचून वगैरे देऊ नका उत्तरं. ठीक आहे, अगदीच नसेलपेक्षा काहीतरी उत्तर दिलं जरासं बेटर वाटलं. पण तुमचं हे सगळे लर्न पाहिजेत, म्हणजे तुम्हाला बोलता पण आलं पाहिजे आणि तुम्ही स्वतः रिटन प्रॅक्टिस केली तर तुमचं लिखाण पण होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येईल मुलांनो, की मला या लेसनवरचा कोणताही क्वेश्चन आला तरी मी लिहू शकतो आहे. म्हणजे तुमचं स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतं आहे. क्लिअर सगळ्यांना? तर तुम्ही नेहमी तुम्हाला 1 वीक दिला जातो एका लेसनच्या प्रिपरेशनला, तेव्हा प्रिपरेशन तर करायचंच, आपलं स्वतःच रिव्हिजन करायचं आणि अगदीच मोठे मोठे जे गिव रिझनसारखे क्वेश्चन्स आहेत किंवा डायग्रॅम्स वगैरे जिथे आहेत. आता नेक्स्ट लेसन तुमचं असेल त्याच्यामध्ये खूप डायग्रॅम्स असणार आहेत मुलांनो, मग त्या डायग्रॅम्स काढून प्रॅक्टिस करायची, तेव्हा तुम्हाला त्यांचं डायग्रॅम आणि एक्सप्लेनेशन खूप छान आहे. नेक्स्ट लेसन तर तुमचा खूपच मस्त असणार, म्हणजे आहे इझी आहे म्हणायला हरकत नाही आहे. आता पुढचा बघा. फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स. अगदी नेहमी विचारला जाणारा क्वेश्चन. फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स. बोला. ज्याला आन्सर द्यायचं आहे त्याने येस म्हणा इथे. कोण सांगणार? बोला लवकर. नाही. आता लास्ट गिव रिझनमधला लास्ट क्वेश्चन. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द सेल अँड ऑर्गॅनिझम्स. बघा. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज अँड ऑफ द सेल अँड ऑर्गॅनिझम्स. सेल डिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे का? गिव रिझन. गिव मी आन्सर. कोण बोलणार? एकंदरीत मुलांनो तुमचं प्रिपरेशन नाही. आता सेल डिव्हिजनमधल्या ज्या डायग्राम्स आहेत त्या टिलोफेज, ॲनाफेज, मेटाफेज, प्रोफेज यांच्यातल्या जो डायग्राममध्ये डिफरन्स दाखवलेला आहे तो तुम्ही काढायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन 1-2 सेंटेन्समध्ये तुम्ही तयार ठेवायचं आहे. कळतं आहे? इथे थांबूया आपण कारण तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही आहेत. आता तुम्हाला होमवर्क सांगून ठेवते बघा. एनर्जी करन्सी, मायटोकॉन्ड्रिया, TCA सायकल आणि तुमचं सेल डिव्हिजनमधल्या त्या 4 फेज, एवढा सगळं तुम्ही एक होमवर्क म्हणून रिटर्नमध्ये करायचं आणि मला पाठवून द्यायचं. क्लिअर? आणि बाकीचा सगळा होल लेसन प्रिपेअर करायचा, रिवाईज करायचा. जसं जसं आपण एक लेसन पुढे जातो आहे तसं तसं
एक एक लेसनचं प्रिपरेशन करायचं आणि बाकीच्या आधीच्या लेसनचं तुम्ही तुमचं रिव्हिजन चालू ठेवायचं आहे. तेव्हा टचमध्ये असाल तेव्हाच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. क्लिअर सगळ्यांना? चला थांबूया इथे. काय कोणाला डाऊट्स आहेत का मला सांगा पहिल्यांदा. मग प्रिपरेशन कसं म्हणजे तुमचं रिव्हिजन होतं आहे की नाही होतं आहे? येस, सांगितल्याप्रमाणे तुम्ही केलं तर तुमचा फायदा असणार आहे. ठीक आहे, चला थांबूया आपण इथे. ओके, बाय बाय.